नमस्कार मित्रांनो, शिवरुद्र फार्मच्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पपई हे एक फळ, याचं लागवडचं तंत्रज्ञान कसं करायचं, या पपईच्या पिकाची पूर्ण माहिती घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पपई या पिकासाठी आपण कुठल्या प्रकारच्या जमिनीमध्ये पपई या फळाची लागवड करू शकतो. याला कुठले हवामान लागतं, कुठल्या हवामानामध्ये पपई ही येऊ शकते, त्याच्या विविध प्रकारच्या जाती कुठल्या, हिची लागवड करताना बियाद्वारे करायची की रोपांद्वारे करायची, याचा लागवडीचा हंगाम कुठला, आपली जर इच्छा असेल तर आपण पपई ही वर्षभर करू शकतो का, असे मनामध्ये अनेक प्रश्न आपल्या असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पपईमधलं परागीकरण. यामध्ये नर झाडं, मादी झाडं हे वेगवेगळे असतात. अशा कंडिशनमध्ये फ्लावरिंग कशा पद्धतीने होते, याची लागवडीची पद्धत कशी असते, लागवडीच्या पद्धतीबरोबर आपण खतांचं, अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करणार, पाण्याचं व्यवस्थापन कसं करणार. बऱ्याच वेळेस पपईला खूप पाणी दिलं जातं आणि कधीकधी पपईला कमी पाणी दिलं जातं. तर ह्या पाण्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने करू शकतो. फळांची काढल्यानंतर त्याची विक्री कशी करायची, आपल्याकडे बाजारपेठ कुठली आहेत, स्थानिक बाजारपेठ आहेत की एक्सपोर्टला आपण देऊ शकतात, आपल्याकडे कुठल्या प्रकारच्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहेत. पपई आपण कच्ची पपई मार्केटमध्ये विकणार आहात की प्रोसेस इंडस्ट्रीला आपण जी आपली पकलेली पपई देणार आहात. तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असू शकतात. विविध प्रकारचे रोग, कीड, पपया रिंग स्पॉट, पपया मोजाक, केवडा, खोडकोस, बुंदासड, पिठ्या डेकून, मावा, तुडतुडे, पपईवर येणारे व्हायरस, विषाणूजन्य रोग, अशा सर्व प्रश्नांची माहिती घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि ह्या संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.